पिंपरी चिंचवड शहरात असणाऱ्या हिंदुस्थान अँटीबायोटिक कंपनीला आज दुपारी 3:30च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। आपण आता त्याच जागी आहोत। माझ्या मागे जर आपण पाहिलं तर हिंदुस्थान अँटीबायोटिक कंपनीचं जे बॅकयार्ड आहे, म्हणजे ज्या ठिकाणी कंपनीचं जुनं स्क्रॅपचं सामान ठेवलं होतं त्याला आग लागली होती। नेमकं काय प्रकरण आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत या ठिकाणचे फायर ऑफिसर गौतम इंगोले आहेत। सर, आपण पाहतोय भीषण स्वरूपाची आग लागली होती, दुपारी 3:30 वाजता तुम्हाला कॉल आला होता। नेमकं काय घटनाक्रम आहे? सर, घटनास्थळी पाहणी केली असता तर मुंबई पुणे रेल्वे लाईन जवळील गवत पेटल्यामुळे आग त्यांची आतमध्ये आली आणि खूप प्रमाणात आग लागली होती। नेमकं काय कारण आहे या ठिकाणी आग लागल्याचं आपण पाहतोय? मोठ्या स्वरूपाचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। कंपनीचा जो स्क्रॅप आहे तो पूर्णपणे जळालेला आहे। काय सांगाल? त्यांनी वेस्टेज ठेवलेलं मटेरियल त्यांनी विल्हेवाट न लावता त्यांनी असेच ठेवले होते ते, आणि गवत वाढल्यामुळे ती खूप प्रमाणात आग वाढली। साधारण आपण पाहतोय मोठ्या स्वरूपाची या ठिकाणी आग आहे। साधारण किती नुकसान झाले या ठिकाणी? अंदाजे नुकसान समजू शकले नाही। खरं तर आपण पाहतोय आगीवर आता नियंत्रण मिळवलंय। साधारण किती अग्निशमक दलाचे बंब या ठिकाणी आले होते? संपूर्ण मुख्य म्हणजे पिंपरी चिंचवडच्या संपूर्ण गाड्या, सगळ्या स्टेशनच्या गाड्या बोलवल्या होत्या। 17 आगीच्या बंबाने पाणी मारलेलं आहे। प्रायव्हेट बंबाचे 2 बंब मागितले होते। आता जेसीबीने एक कूलिंग सामान सरकवण्याचं काम चालू आहे आणि कूलिंग करायचं काम चालू आहे। आपण पाहतोय मालमत्ता या ठिकाणी जळलेली। साधारण काय काय मालमत्ता असेल या ठिकाणी? वेस्टेज मटेरियल होतं त्यांचं, जे फेकण्याचा माल होता तो। आणि साधारण किती वेळामध्ये आगीवर नियंत्रण आलं आणि यामध्ये कोणती जीवितहानी झाली आहे का? कोणती कॅज्युअलिटी यामध्ये नोंदवली गेली आहे का? जीवितहानी तर काही झालेली नाहीये। सर्व काही सुरळीत आहे। नुकसानचं सांगू शकत नाहीये किती अंदाजे येते। या कंपनीचं फायर ऑडिट झालेलं आहे का? काय आपल्या लिस्टमध्ये याचं नाव आहे का? फायर ऑडिट नाही झालेलं त्यांचं अजून, आणि प्रकरण अजून आलेलं नाहीये। आल्यावर समजू शकेल। तर निश्चितच आपण पाहतो आपल्यासोबत या ठिकाणचे फायर ऑफिसर गौतम इंगोले होते। माझ्या मागचा जर हा सगळा या ठिकाणचा परिसर पाहिला तर हिंदुस्थान अँटीबायोटिक कंपनी जी एक नामांकित औषधं तयार करणारी कंपनी जी आहे, त्याच्या बॅकयार्डमध्ये म्हणजे मागचं जे जंगलाचा जो भाग आहे त्या ठिकाणी कंपनीचा एक जुना खराब झालेला स्क्रॅपचा जो माल आहे तो ठेवण्यात आला होता। अग्निशमक दलाकडून दिलेल्या माहितीनुसार जर आपण पाहिलं तर या ठिकाणी रेल्वे लाईनच्या कडेला असलेला गवत पेटल्यामुळे जे आहे ती आग सरकत कंपनीपर्यंत आत आली आणि त्यामुळे या ठिकाणी मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अग्निशमक दलांनी दिलेल्या माहितीनुसार आता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। 10 अग्निशमक दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी बोलवण्यात आल्या होत्या। कॅमेरामॅन रामदास शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड।